पाकिस्तानला दणका दिलेला आहे। कर्ज निधीमधील पुढील हप्त्यासाठी 11 नव्या अटी घालण्यात आलेल्या आहेत। पाकिस्तानवरील अटींची संख्या आता 50 वर पोहोचली आहे। पाकिस्तानला संरक्षण क्षेत्राचं बजेट नव्यानं सादर करावं लागणार आहे आणि तसंच पाकनं नियोजित रकमेपेक्षा अधिक तरतूद केल्याचं स्पष्ट झालंय। भारतासोबतच्या तणावामुळे आर्थिक, बाह्य आणि सुधारणांची उद्दिष्ट धोक्यात येत असल्याचा इशारा सुद्धा IMFनं दिलेला आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला $1 अब्ज मदत घोषित केलेली होती आणि त्याचा हप्ता सुद्धा दिलेला होता। मात्र आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दणका दिलेला आहे। पाकिस्तानला कर्ज निधीमधील पुढील हप्ता देण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 11 नव्या अटी घातलेल्या आहेत। भारतासोबतच्या तणावामुळे आज कर्ज योजनेमधील आर्थिक, बाह्य आणि सुधारणांची उद्दिष्ट धोक्यात येऊ शकतात असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिलेला आहे। नाणेनिधीनं पाकिस्तानवर घातलेल्या अटींची संख्या आता 50 झालेली आहे। या अटींमध्ये पाकिस्तानी संसदेमध्ये मंजूर झालेल्या 17.6 ट्रिलियन अंदाजपत्रक, वीज बिलांवर कर्जफेडीच्या अधिभारामध्ये वाढ आणि 3 वर्षांपूर्वीच्या कार आयातीवरील हटवण्यात आलेले निर्बंध यांचाही समावेश आहे। जेव्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची बैठक झालेली होती तेव्हा सुरुवातीपासूनच भारतानं पाकिस्तानला कर्ज देऊ नये अशी भूमिका मांडलेली होती आणि त्या संदर्भात त्यांनी मतदानासाठी सुद्धा ते गेलेले नव्हते। मात्र त्यानंतर सुद्धा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला कर्ज देण्यात आलं।